गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील मंजरपूर शिवारात जुन्या वहिवाटाच्या रस्त्यावरून मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. किशन बोल्डे असे घटनेतील मयताचे नाव असून या प्रकरणात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्लेगाव परिसरातील मंजरपूर शिवारात सतीश बोल्डे व किशन बोल्डे हे गट क्रमांक 16 मध्ये लोखंडी पोल रवत असताना यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली व त्या लोकांनी मिरची पावडर डोळ्यात फेकून त्यांना पकडून चाकूने पोटात बरगडीजवळ मारून जखमी केले. या घटनेत किशन बोल्डे यांचा मृत्यू झाला तर जगन्नाथ बोल्डे यांना चाकूने पोटाला व डोक्यात मारून जखमी केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे व आरोपी क्रमांक 2 याने कुंडलिक देवराव बोल्डे यांना पाठीमागे कमरेजवळ चाकूने मारून गंभीर जखमी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दौलत भानुदास बोल्डे याने सागर किसन बोल्डे यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच योगेश दौलत बोल्डे याने बाळू रामबाजी बोल्डे यांना त्याच्या वडिलांच्या हातातील लोखंडी फावडा घेऊन त्याच्या कपाळाजवळ मारून दुखापत केली व इतरांना फावड्याने दगडाने मारून दुखापत केली अशी तक्रार दिली आहे. यासोबतच शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात फिर्यादी सतीश किसन बोल्डे राहणार शिल्लेगाव तालुका गंगापूर यांच्या फिर्यादीनुसार रघुनाथ अण्णा बोल्डे, सागर रघुनाथ बोल्डे, शोभाबाई रघुनाथ बोल्डे, दौलत भानुदास बोल्डे, योगेश दौलत बोल्डे सर्व राहणार शिल्लेगाव तालुका गंगापूर व सेजल विवेक कामठे राहणार कनकशीळ तालुका खुलताबाद, आरती तुषार जाधव राहणार बगूर तालुका वैजापूर यांच्या विरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोघे आरोपी हे घाटीत उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत.